श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला. जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज आणि परमपूज्य श्री गुरुजी यांना शिरसाष्टांग नमस्कार. तसेच आजच्या कार्यक्रमात जे फेसबुक लाईव्ह आणि झूम मीटिंग कॉन्फरन्स कॉलद्वारे सहभागी झाले आहेत, त्या सर्व साधकांचे मी नामसाधक समिती पुणे तर्फे स्वागत करतो आणि त्यांनाही आदरपूर्वक नमस्कार करतो. परमपूज्य श्री गुरुजींचा सध्या मराठीतून चालू असलेला पारमार्थिक शंका समाधान या सत्संगाचा 10वा भाग आहे. आपल्या सद्गुरूंचं, श्री महाराजांचं, त्यांच्या दिव्य विचारांचे चिंतन या सत्संगाद्वारे आणायचे घडत आहे. खरे तर आताच्या या टेक्नॉलॉजी रिव्होल्युशनमुळे आपल्याला श्री गुरुजींचे मार्गदर्शन तसेच त्यांच्या सत्संगाचा लाभ होत आहे. ही श्री महाराजांचीच योजना असून त्यांची विशेष कृपा आहे आपल्या सर्वांवर. खरे पाहता श्री गुरुजींच्या प्रवचनामध्ये आपण नेहमी ऐकले आहे की द ओनली रिव्होल्युशन इज द इनर रिव्होल्युशन. म्हणजेच काय तर आत्मसाक्षात्कार. जेव्हा देहबुद्धी लोप पावते आणि आत्मबुद्धीचा उदय होतो तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो. पूज्य बाबा देखील नेहमी म्हणायचे, फिलिंग इज नॉलेज अँड नॉट द अंडरस्टँडिंग. पण आपल्यासारख्या साधकांना किंवा जिज्ञासूंना हा परमार्थ कळण्यासाठी आपल्याला आपल्या साधनाबरोबरच सद्ग्रंथ वाचनाची देखील तितकीच नितांत गरज आहे. यालाच अनुलक्षण श्री गुरुजींनी काल आषाढी एकादशी दिवशी चातुर्मासानिमित्त परमपूज्य श्री बाबांची ज्ञानेश्वरीवरील निरूपणे वाचनाचा संकल्प सोडला. श्री गुरुजी म्हणाले की वाचन अत्यंत महत्वाचे आहे. ज्यांनी संकल्प सोडला आहे त्यांनी, तसेच ज्यांनी सोडला नाही त्यांनीही पूज्य बाबांची ज्ञानेश्वरीवरील निरूपणे वाचावे. वाचनातून पुष्कळचे प्रश्न येतील, ते देखील विचारता येतील. खरोखर आपली इच्छा असो किंवा नसो, श्री महाराजांची ही केवढी कृपा आहे की आपल्याला या मार्गामध्ये वाटचाल करता येत आहे आणि श्री गुरुजींच्या दिव्य सत्संगाचा आपल्या सर्वांना लाभ घेता येत आहे. वाचनानंतर तसे विचार आणि त्याच्यानंतर तसे चिंतन झाले की आपल्याला काही प्रश्न पडले तर आपण ते तसे श्री गुरुजींना विचारू शकतो. ही श्री महाराजांचीच कृपा आहे. आपल्या या मार्गामध्ये आपल्या सर्वांना देव हवा आहे. श्री समर्थ गुरुनिश्चय समासामध्ये म्हणतात की जयास वाटे देव पहावा, तेणे सत्संग धरावा, सत्संगे विण देवादी देवा पाविजेत नाही. अर्थात भगवंताचे दर्शन व्हावे असे ज्यास खरोखर वाटते त्याने संतांची संगत धरावी. सत्संग केल्याखेरीज भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. संत हाच सद्गुरू होऊ शकतो, म्हणून सत्संग करावा असे सांगत असता सद्गुरूंचा सहवास करावा हाच खरा हेतू आहे. खरोखर आधी सांगितल्याप्रमाणे आपणा सर्वांचे महत् भाग्य आहे की परमपूज्य श्री गुरुजींचा दिव्य सत्संगाचा लाभ आपल्या सर्वांना होत आहे आणि आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन परमपूज्य श्री गुरुजी करत आहेत. आत्ताचा हा सत्संग देखील श्री क्षेत्र हेपळी येथून होत आहे. आता मी श्री गुरुजींना प्रार्थना करतो की त्यांनी आजच्या सत्संगाला सुरुवात करावी. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. विदेहापरी चालोनी प्रपंच, मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनुग्रहाने, सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या अनुग्रहाने आपण खरोखर म्हणजे या दिव्य सान्निध्यामध्ये सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या श्री क्षेत्र हेपळली चैतन्य आश्रमाच्या सद्गुरूंच्या दिव्य सान्निध्यामध्ये
आपण सगळे एकत्रित झालेलो आहोत. आपण सगळे इथेच आहात असे आपण कल्पना करून भावना करून आपण महाराजांच्या सान्निध्यात आहोत या भावनेने या सत्संगामध्ये सगळ्यांना मी अत्यंत हार्दिकपणे स्वागत करतो आहे. माणसाच्या जीवनामध्ये मी एकदा एका सत्संगामध्ये सांगितले की संबंध जगातल्या माणसामध्ये आम्ही दोन प्रकार आध्यात्मिकदृष्ट्या दोन प्रकार करू शकतो. एक म्हणजे बहिर्मुख वृत्तीचे आणि एक म्हणजे अंतर्मुख वृत्तीचे. बहिर्मुख वृत्ती हे म्हणजे आतून बाहेरच्या जगाकडे धावण्याच्या वृत्तींना बहिर्मुख वृत्ती म्हणतात. जगातल्या 99.99% माणसं बहिर्मुख असतात. याला मुख्य कारण म्हणजे ब्रह्मदेवाने आपले जे इंद्रिय बनवलेले आहेत किंवा इंद्रिय निर्माण केलेले आहे ते बहिर्मुख होऊनच निर्माण केलेले आहे. परांची खानी व्यसनत स्वयंभू तस्मात परांग पश्यते नांतरात्मा. हे बहिर्मुखच निर्माण केलेले असल्यामुळे बाहेरच उघडतात, हे आत उघडत नाही आहे. त्यामुळे आतून आपले जे मन आहे ते सारखे इंद्रियांच्या द्वारातून बाहेरच धावत असतं. ते बाहेर धावण्याचे कारण म्हणजे त्या मनाला म्हणजे आत असलेल्या सुखाचे विस्मरण झालेले आहे, आस असलेल्या स्वरूपाचं विस्मरण झालेले आहे, स्वानंदाचे विस्मरण झाल्यामुळे ते हरवलेले स्वानंद ते विषयांमध्ये प्राप्त करून घेऊ या भावनेने बाहेर मन सारखे धावत असतं. असे सारखे ज्यांचे मन सारखे बाहेरच धावत असतं 5 विषयाकडे, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे 5 विषयांकडे आपले जे 5 ज्ञानेंद्रिय जे आहे म्हणजे हे सगळे डोळे कान आणखीन म्हणजे जीभ नाक आणि कातडी चर्म हे 5ही ज्ञानेंद्रिय सारखे बाहेरचे विषय म्हणजे विषयांचे आस्वादन करून सेवन करून किंवा त्या विषयांना घेऊन आत जाऊन त्या विषयांना मनाला ते विषय म्हणजे ते म्हणजे सप्लाय करत असतात, त्या मनाला आणून देत असतात. त्या विषयाने मन सारखे ते विषयांचे उपभोग करून आपले सुख भोगण्याची धडपड करत असतात. ज्याला बहिर्मुख वृत्ती म्हणतात. असे बाहेर धावत असलेल्या मनाला आपलं जे ध्येय ठरलं की आपल्याला वाटलं किंवा कळलं की हे बाहेरचे जे सुख आहे हे तात्पुरतिक आहे, क्षणभंगूर आहे आणि शेवटी दुःखच देणारे आहे. अर्थात यदग्रे अमृतोपम परिणामे विषमिव, म्हणजे सेवन करताना अमृतासारखे वाटणारे, गोड वाटणारे, मनाला अगदी खुश करणारे आणि परिणामामध्ये दुःखच देणारे जे विषय आहे त्यातून ते विवेकाने सत्संगाने किंवा विचाराने किंवा अनेक जन्मांच्या संस्काराने ज्यांच्यामध्ये विवेक जागृत होतं, विचार जागृत होतात की हे या सुखामध्ये आपल्याला काय म्हणजे समाधान होणार नाही आहे, आपले समाधान आपल्या आतच आहे, या भावनेने जे विषयातून आपली मनोवृत्ती काढून घेतात आणि ती मनोवृत्ती काढून आत घेऊन जातात. यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम्येतत् आत्मन्येवशं नये. बहिर्मुख होऊन सारखे जगाच्या विषयाकडे धावत असलेल्या आपल्या मनोवृत्तींना खेचून एक करून खेचून आत आपल्या अंतःकरणामध्ये असलेले जे आनंदाचं म्हणजे स्रोत आहे, आनंदाचं भंडार आहे, तो आनंद भोगण्यासाठी त्या मनोवृत्तींना त्या आनंदाकडे लावण्याच्या दृष्टीने जे सारखे प्रयत्न करत असतात ते अंतर्मुख वृत्तीची माणसं. आणि शेवटी काय आहे की बहिर्मुख वृत्ती बहिर्मुख होऊन आपले आयुष्यभर घालवण्याचे नाव प्रवृत्ती आहे. त्या बहिर्मुख असलेल्या आपल्या मनोवृत्तींना सारखे खेचून ओढून म्हणजे त्यांना आत नेऊन त्या आत्मस्वरूपाच्या स्वरूपामध्ये स्थित करण्याची जी प्रवृत्ती आहे, जी कार्य आहे, त्याला निवृत्ती म्हणतात. आणि तिथे सारखे आपल्या मनोवृत्ती त्या आत्मस्वरूपामध्ये
आत्मस्वरूपाच्या अर्थात तादात्म्यतेने आत्मस्वरूपामध्ये झाल्याने लीन होऊन जे आपले आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतात त्याला निर्वृत्ती म्हणतात. तेव्हा ते शांत होतात. यालाच आपण काय म्हणतो? अध्यात्म म्हणतो. अध्यात्माचं प्राण काय आहे की अनुसंधान किंवा अंतर्मुख होणे हे अध्यात्माचं खरं लक्षण आहे. ते अर्थात अंतर्मुख होण्यासाठी आपले आत माझा खरा आनंद आत आहे, माझे सुख आत आहे, माझा स्वरूप आत आहे, मी खऱ्या अर्थाने आत आहे असे सारखं वाटणे आणि त्या आनंदाकडे आपण धाव घेणे, आनंदाकडे आपल्या सारखे म्हणजे प्रवृत्ती होणे किंवा आनंदाचीच सारखे आठवण ठेवणे, आपल्या मूळ स्वरूपाची आठवण ठेवणे, मूळ स्वरूपाच्या चिंतनेमध्ये राहणे, याचे नाव अनुसंधान आहे. हे अनुसंधान सर्व साधनांचे प्राण आहे. अर्थात आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या शास्त्रांमध्ये आपल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी आपल्या शास्त्रामध्ये जे काही म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारासाठी अनुभवासाठी जे काही साधन सांगितलेले आहे त्या सगळ्या साधनांचं जर प्राण असेल तर ते अनुसंधान आहे. आपल्याला मी तोच आहे, मी परमात्मा स्वरूपच आहे किंवा मी भगवंताचा आहे असे सारखं वाटणे आणि असे सारखे आपण आठवण करणे याचे नाव अनुसंधान आहे. या अनुसंधानात सर्व साधनांचे प्राण आहे. सगळ्या साधनांमध्ये तुम्ही होम हवन करा, पूजा पाठ करा, दान धर्म करा, काही करा, त्याच्यामध्ये भगवंताची आठवण, त्याच्यामध्ये भगवंताचे म्हणजे आपण त्याचा संबंध जोडणे किंवा त्या भगवंताशी आपले मनोवृत्ती तादात्म्य करणे किंवा भगवंताबरोबर आपले संबंध जोडणे किंवा भगवंताची आठवण काढणे, सारखे मी भगवंताचा आहे, मी भगवंताचा आहे किंवा मी परमात्मा स्वरूपच आहे असे वाटणे याचे नाव अनुसंधान. तसे वाटायला अगदी सोप्यातलं सोपं साधन म्हणजे भगवंताचे नाम आहे. नामस्मरण हे अनुसंधान टिकवण्यासाठी असलेले साधन आहे. ते अनुसंधान टिकवण्यासाठी नामस्मरण आहे. म्हणून महाराजांनी एवढे मोठे आपल्याला म्हणजे त्यांनी आमच्यावर त्यांचा उपकार आहे, त्यांची कृपा आहे, त्यांचा अनुग्रह आहे. त्यांनी किती सोपं साधन सांगितलं. आपण खरोखर म्हणजे अज्ञानी म्हणून घेऊ, काहीतरी आणखीन अविवेकी म्हणून घेऊ किंवा सगळ्या दृष्टीने आपण काय असेल ते म्हणू, पण काय आहे की ही शोकांतिका आहे आपल्या जीवनाची. इतके म्हणजे सरळ साधन असताना जे सुख आयुष्यभर आपण 50, 60, 70 वर्षाचे झालो अजूनही आपले त्या सुखाचे शोध चालूच आहे. एक निसर्गदत्त महाराज म्हणून होऊन गेले. ते म्हणाले सुख पाहिजे असेल तर सुखाचे शोध थांबवा. तुम्ही जिकडे ज्या वस्तूमध्ये सुखाचे शोध करू लागलेला आहात, जिथे ज्या दृश्यामध्ये तुम्ही सुखाचे शोध करू लागलेला आहात त्या शोध सगळे थांबवा. मग जे सुख तुम्हाला पाहिजे आहे ते सुख तुमच्या आतच आहे. आणि जे आम्ही आत त्याचे विस्मरण झालेले आहे, त्याचे आम्ही हरवलेलो आहोत, आम्ही त्याला म्हणजे आपण त्याच्याहून म्हणजे वंचित झालेलो आहोत, विमुख झालेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये त्याला परत आठवण करणे, त्याची आठवण करणे, त्याच्याशी संबंध जोडणे, त्याच्याशी प्रेम करणे, त्याच्या संपर्कात राहणे हेच आपले साधन आहे. हे सांगण्यासाठी महाराजांनी त्याला अत्यंत सोपं सांगितले. तुम्ही नाम घ्या. किती सोपं साधन आहे, पण आपल्याकडून ते होत नाही. म्हणून आपल्याला किती कठीण घेऊन बसलेलं आहे. आपल्या कारण काही असो, कशामुळे आम्हाला ते होत नाही हे कारणाला म्हणजे आमच्या कारणाला आम्हीच जबाबदार आहोत. पण हे करणे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे खरोखर म्हणजे आज सकाळी मी आपल्या डॉक्टरशी बोलताना दुपारी बोललो की आपले ऐश्वर्य, आपले भोग, आपले सुख, आपले जे काय म्हणजे समाजामध्ये असलेले मान मर्यादा, आपले अधिकार, आपली प्रतिष्ठा, आपले जे काही श्रीमंती आहे, आपले पांडित्य आहे, विद्वत्ता आहे, ज्ञान आहे, हे सगळे जोपर्यंत आपल्याला म्हणजे हे एक व्याप असे वाटत नाही तोपर्यंत आपले मन अंतर्मुख होऊ शकत नाही.
हे सगळे ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे गुरफटलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही सापडलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही अडकलेलो आहोत, ते सगळे व्याप वाटायला पाहिजे. रामकृष्ण परमहंसांचं किती सुंदर उदाहरण आहे. ते म्हणाले एका बाईला दोन ट्विन्स मुलं आहेत. त्या दोन्ही मुलांच्या स्वभावामध्ये फार व्यत्यास आहे, फरक आहे. एक मुलगा असा आहे, 2, 2.5, 3 वर्षांची मुलं आहेत, 2 वर्षांची. तर एक मुलगा असा आहे की त्याच्यापुढे काहीतरी खेळणी वगैरे दिले तो खेळत बसतो त्याच्याशी. त्याला भूक सुद्धा आठवत नाही, भूक झालेली सुद्धा आठवत, लक्ष राहत नाही, तो अगदी त्या खेळणीबरोबर खेळत बसतो. आणि दुसरा मुलगा असा आहे, त्याच्यापुढे तुम्ही काही द्या, त्याला काही द्या, खेळणी किती सुंदर द्या, आकर्षक द्या, आणखीन गोड काहीतरी द्या, ते सगळं बाजूला सरकवतो. आई तू घे, मला तू कडेवर घे, असे सारखे रडतोय. हे जसे आहे तसे ते रामकृष्ण परमहंस म्हणाले 2 प्रकारची माणसं असतात. एक माणसं अशी असतात, दोघे भगवंताचे भक्त आहेत, समजा भगवंताचीच माणसं आहेत. काही माणसं एक माणूस असा आहे की त्याच्यापुढे काहीतरी खेळणी टाकून दिले, म्हणजे काय खेळणी आहे, पैसे आहे, अडके आहे, घर आहे, मान मर्यादा, प्रतिष्ठा, आणखीन समाजामध्ये आणखीन विद्वत, पांडित्य, अधिकार, हे सगळे हे आहे, हे सगळे खेळणी आहेत. ते खेळणी त्याला दिले, तो खेळत बसतो त्याच्याशी, मग भगवंत बाजूला होतो. आई काय करते की त्या खेळणी टाकून तो मुलगा खेळत बसला. हल्ली तरी त्या मुलांना काही खेळणी नको, मोबाईल दिले की खेळत बसतात, ते असे बोट असे फिरवीत बसतात, ते चित्र बघत बसतात. असे खेळणी त्याच्यासमोर टाकले की तो खेळत बसतो. खेळत बसले की आई आपल्या कामाकडे जाते. आणि एक मुलगा असा आहे, त्याला काही द्या. विवेकानंद म्हणाले की हे जे काय वाचलेले आहे, शिकलेले आहे, आणि जो अर्थात हे सगळे विसरण्याचं काहीतरी औषध असेल तर त्या मी ते घेऊन टाकतो. म्हटलं मला हे सगळे कंटाळ आलेलं आहे. कंटाळ नव्हे, हे सगळे वीट आलेले आहे. मला हे सगळे व्याप वाटतं. जगातले सगळे जे काय आहे ते जोपर्यंत आपल्याला व्याप वाटत नाही, त्याच्याबद्दल वीट भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत मी अंतर्मुख होणे फार म्हणजे कठीणच आहे. ते सगळे सोडूनच अंतर्मुख व्हावं लागतं ना. जे काही ज्याच्यामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत, गुरफटलेलो आहोत, सापडलेलो आहोत, अडकलेलो आहोत, ते सगळे सोडून दिल्याशिवाय, त्याच्याबद्दलची आसक्ती कमी केल्याशिवाय, त्याच्याबद्दल आपण पाठ फिरवल्याशिवाय, मला परमार्थाकडे तोंड करायचं असेल, प्रपंचाकडे स्वाभाविकपणे पाठ होणारच. आणि थोडं तरी आपल्याला पाठ केल्याशिवाय, म्हणून मी पुष्कळ वेळ सांगत असतो, पुराणम भारतम वेदा शास्त्राणि विविधानि च पुत्रदारादि संसारः नामाभ्यासस्य विघ्नकृत. ज्याला खरोखर नामाचा अभ्यास करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे, त्याला पुराण म्हणजे आम्ही 18 पुराण वाचतो म्हटले तर नामस्मरण केव्हा करणार. पुराणम भारतम 1,00,000 श्लोक आहेत भारतामध्ये, ते भारत वाचतो म्हटले तर वेळ त्याच्यामध्येच वाया जातो. वेळ त्याच्यामध्ये जाऊ म्हणजे हे निघून जातं. पुराणम भारतम वेदा, आम्ही 4 वेदांचं अध्ययन करतो म्हटले तर एक वेदाला 8 वर्ष पाहिजे, आणि 4 वेदांना किती वर्ष झाले आणि उरले किती. अर्थात पुराणम भारतम वेद हा शास्त्र आणि विविधानि च, अनेक प्रकारचे शास्त्र, आणि पुत्रदारादि संसार हा अर्थात हे म्हणजे हे सगळे प्रपंच, हे संसार हा नामाभ्यासाचे विघ्न करतं. नामस्मरण करणाऱ्यांना हे सगळे विघ्न आहेत म्हटले. असे मी एका प्रवचनमध्ये सांगितल्याबरोबर एक माणूस उभा राहून मला विचारलं, हो काय मग काय बायको मुलांना सोडून द्यायचं का. मी म्हटलं ऑफिसला जाताना काय घेऊन जाता काय, असे विचारलं त्यांना. 8-8 तास 10-10 तास तुम्ही ऑफिसला जाता, तेव्हा बायको मुलांना घेऊन जाता का. हे जसे आहे कमी 2 तास तुम्ही आज बसून म्हणजे जप करायला काय. आज मी माझे गुरुवार हे असल्यामुळे 6 तास आत बसलेलो असतो, तेव्हा मी मनसोक्त तितके खूप छान जप केले, आणि एका आसनावर बसून 2-2.5 तास जप केला. खूप बरं वाटलं मला. हे जसे आहे तसे तुम्ही साधनेच्या दृष्टीने थोडेफार म्हणजे ते सगळे बाहेर सोडून एका खोलीमध्ये दार लावून घेऊन बसल्याशिवाय होणार नाहीये. हे सगळे आपण बाजूला साधल्याशिवाय
आपल्याकडून साधन होणार नाही. असू देत, मला काय म्हणायचं आहे, या सगळ्या याच्यामध्ये अनुसंधान फार महत्त्वाचं आहे. अनुसंधानाशिवाय भगवंताची प्राप्ती होणे शक्यच नाही. आणि काल मी परवा सांगितलं, कालडीमध्ये अनुसंधान म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या विठोबाच्या देवळाच्या गाभाऱ्याचं दार असल्यासारखे त्यामधूनच, त्या दारातूनच जसे आत जावं लागतं तसे अनुसंधानातूनच आपल्याला आतमध्ये जावं लागतं. अनुसंधानच सर्व महत्त्वाचे साधन आहे. त्या अनुसंधान टिकवायला, अनुसंधानामध्ये राहायला, अनुसंधान साधायला, अनुसंधानाशी आपण तादात्म्य व्हायला नामासारखे साधन नाही. म्हणून महाराजांनी आयुष्यभर नाम घ्या नाम घ्या म्हणाले. नाम असे घ्यायला पाहिजे की आपण नाममय व्हायला पाहिजे. या दृष्टीने आमची अशी कळकळ आहे. त्या दृष्टीनेच आम्ही या कोरोनाच्या या प्रचंड महामारीच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. महाराजांची कृपा समजा आपल्याला ही योजना आपल्या मनात आली. त्यांच्या प्रेरणेनेच ही योजना आज चालू आहे. या योजनेमुळे काहीतरी आपल्या साधनेमध्ये जी काय थोडीफार अडथळ मध्ये काहीतरी वाटतं, ते बुद्धी म्हटल्यानंतर ते काय दुधार तलवार असल्यासारखे इकडे तिकडे दोन्हीकडे ते वार करत असते. म्हणजे नको ते विचार डोक्यामध्ये येतात, नको ते कल्पना येतात, नको ते विकल्प येतात. ते सगळे बाजूला साधल्याशिवाय आपले साधन पुढे पाऊल टाकू शकत नाहीये. म्हणून थोडेफार हे आपल्या शंका समाधान असू देत म्हणून आम्ही हे सुरू केलेले आहे. त्याच्यामध्ये अनेक चांगले त्या ज्यांना म्हणजे आपल्या साधनेमध्ये काहीतरी काय विचाराची म्हणजे सारखे मनात येत असेल त्याला आपण आपल्या मनामध्ये त्याचे समाधान करून घेतल्याशिवाय ते आपल्याला पुढे साधनेमध्ये पुढचे साधन ते म्हणजे आतून मनापासून होऊ शकत नाही. त्यामुळे थोडीशी शंका हे फारच म्हणजे आपल्या अंतर साधनेमध्ये बाधक असल्यामुळे हे थोडेफार आपण त्याचे चर्चा करू. या निमित्ताने या माध्यमातून या संदर्भातून आपले थोडे सत्संगपण होईल. मला खरोखर खूप चांगलं वाटतं की मला खूप बरं वाटतं. इतके म्हणजे जिज्ञासेने तुम्ही सगळे एकत्र जमता. आणखी या प्रश्नांचे उत्तर मी काय सर्वज्ञ नाही आहे, पण मला जे काय थोडे सुचतं ते थोडेफार मी तुमच्याशी त्याचा विनिमय करून घेतो आहे. त्यामुळे तुम्हालाही थोडेफार त्यातून समाधान वाटले तर महाराजांची कृपा समजावी. आणि महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपण या प्रश्नांचे आता तासभर आपल्या हातात वेळ आहे, तेवढ्यामध्ये जेवढे प्रश्न होतील तेवढ्या प्रश्नांचे आपण समाधानात करून घेऊ. आणि उरलेले प्रश्न परत पुढच्या गुरुवारी म्हणा किंवा आणखीन पुढच्या गुरुवारी जेव्हा आपले म्हणजे हे होईल, आपल्याला अवकाश मिळेल तेव्हा आपण त्याचे उत्तर बघून घेऊ. म्हणून पहिला प्रश्न आपल्या मंदार वाघ वाचतील आणि ते वाचले की मी त्याच्याबद्दल थोडं सांगतो. आपण सगळे अगदी प्रेमाने ऐकून घ्या आणि जेवढं फार तुम्हाला बरं वाटतं तेवढे तुम्ही मनापासून घ्या. जे काय तुम्हाला आवडत नाही त्याच्याबद्दल मी अगदी अंतःकरणाने म्हणतो की क्षमा करा. आणि त्याच्याबद्दल आणखीन परत तुम्हाला विचारावं असं वाटतं तर विचारा. आणखीन परत तुम्हाला प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क साधून विचारावं असं वाटतं तर विचारायलाही हरकत नाही आहे. असे करून आपण समाधान करून घेऊ. जानकी जीवन स्मरण जय जय राम. चला. गोंदवल्याचा अनुग्रहित आहे. मी बरेचदा नाम श्वासावर घेतो, तर ते कसे मोजावे हा प्रश्न विचारला आहे श्री अशोक आपटे ठाण्यावरून. तुम्ही संख्यात्मक जप करत असाल तरी हरकत नाही आहे, चांगलं आहे. पण श्वासावर नाम घेत असाल तरी हरकत नाही, चांगलं आहे. पण श्वासावर नाम घेत असताना मोजायला पाहिजे असेल तर त्याच्या पण संख्या आपल्याला मोजता येते. श्वासोच्छ्वासाच्या गतीप्रमाणे आपल्याला मोजावं लागतं. श्वासोच्छ्वासाची गती कशी आहे, आपण सामान्यपणे एका तासामध्ये 900 श्वासोच्छ्वास घेतो आहोत. माणसाचे म्हणजे नॉर्मल म्हणजे ब्रीदिंग जे आहे ते 900 श्वासोच्छ्वास आम्ही एका तासामध्ये घेतो. त्याप्रमाणे 24 तासामध्ये 21,600 होतात.
त्याप्रमाणे 100 वर्षामध्ये 90 कोटी श्वासोच्छ्वास होतात. त्या श्वासोच्छ्वासाच्या संख्येप्रमाणेच आपले आयुष्य ठरलेले असतं. किती कोटी किंवा किती लाख आपण श्वासोच्छ्वास घ्यायचं हे आयुष्याच्या मर्यादेप्रमाणे ठरलेले आहे. तसेच जर आपल्याला श्वासावर नाम घेऊन त्याचे मोजायचे असेल, तुम्ही 1 तास शांतपणे बसून श्वासाबरोबर नाम घेतले तर समजायला पाहिजे की 900 श्वासोच्छ्वास 900 नाम घेतल्यासारखे झाले. एका श्वासामध्ये 1 घेतले तर त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याची संख्या ठेवून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, श्री संतोष गोरड म्हणून कोल्हापूरचे आहेत. त्यांनी प्रश्न विचारलाय, देह प्रारब्धावर टाकावा व आनंदात जगावे याबद्दल माहिती सांगावी. आपण प्रारब्धावर टाकू किंवा नाही टाकू, देह प्रारब्धाला अनुसरून चालत असतं. हे असे असताना प्रारब्धावर टाकण्याचा अर्थ असा आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला येणारे जे काही सुख आणि दुःख आहे ते शांतपणे आपण समाधानाने स्वीकार करणे, ते आपण शांतपणे समाधानाने भोगणे, याचे नाव काय आहे की देह प्रारब्धावर टाकणे. प्रारब्धानुसार आज आपल्या वाटेला सुख आले तर भगवंताची इच्छा म्हणून ते स्वीकार करणे, किंवा प्रारब्धाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आले तरी ते समाधानाने स्वीकार करणे. फकीर आशिक के या कहता है, यूं पुकारे कहता है यूं, यहाँ अर्थात हम राजी है उसी में जिसमें तेरी रजा है. यहाँ यूं भी वाहवा वहाँ यूं भी वाहवा. अर्थात म्हणजे काय आहे की प्रारब्धाप्रमाणे आपल्या वाटेला जे काही सुख किंवा दुःख, अनुकूल प्रतिकूल, संयोग वियोग जे काही म्हणजे येतात त्यांना समाधानाने स्वीकार करणे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की या देहाकडे आपण साक्षी भावनेने पाहत असणे, देहाच्या प्रारब्धानुसार देहाला आलेले सुख किंवा दुःख शांतपणे सहन करून आपल्या अनुसंधानामध्ये किंवा नामस्मरणामध्ये अखंड नामस्मरण करत राहणे, याचे नाव खरोखर म्हणजे अध्यात्म किंवा परमार्थ आहे. देह प्रारब्धावरच टाकणे म्हणजे सुखदुःखाला समानपणे स्वीकार करणे आहे. आणि ते सुख आणि दुःख येणाऱ्या देह प्रारब्धावर टाकल्यानंतर आनंदातच राहता येत. देह प्रारब्धावर टाकता येत नाही म्हणून सगळे सुखदुःख आहेत. आम्ही आमच्या कर्तृत्वाने सुखी होऊ किंवा दुःखी होऊ असे आम्ही म्हणजे धडपड करत असल्यामुळे सुख किंवा दुःख परिस्थिती सुख होण्यासाठी आम्ही परिस्थिती अनुकूल करून घेण्याचे प्रयत्न करतो, पण परिस्थितीवर आमचं काही चालत नाही. दिस वर्ल्ड इज ग्रेट डिवाइन डिझाइन. ही परिस्थिती आमच्या हातात नाही आहे. परिस्थिती आपल्या पद्धतीने येत असते. आपल्या मनाविरुद्ध परिस्थिती आली स्वाभाविकपणे दुःख होतं, पण आपण आपल्या शरीराला किंवा देहाला प्रारब्धावर टाकल्यानंतर तिथे काही तक्रार करण्याचा प्रश्न नाही आहे. हे मला आवडतं, हे आवडत नाही, हे पाहिजे, हे नको असे वगैरे काहीही त्याच्यामध्ये प्रतिक्रिया करण्याचा प्रश्न नाही. जे येईल ते समाधानाने स्वीकार करणे, याचे नाव देह प्रारब्धावर टाकण्याचे लक्षण आहे. याचे नाव प्रारब्धावर टाकणे आहे. असे टाकत असताना त्या देहाकडे जर तुम्ही साक्षी भावनेने पाहू शकला, पाहण्याचा अभ्यास केला, तेव्हा आनंदात राहू शकतो. समजा आपण कुठेतरी चाललेलो आहोत, तिथे दोन माणसं भांडतात. जर समजा की त्या दोन्हीमध्ये एकही माणूस त्या दोघांपैकी कोणीही आमच्या मित्र नाही किंवा शत्रू नाही असे जर असेल, त्या भांडणाकडे जसे आम्ही साक्षी भावनेने पाहत असतो, कोणी हा म्हणजे त्याच्यामध्ये भांडण्यामध्ये हा फेल झाला तरी आम्हाला काय वाटण्याचा प्रश्न नाही, किंवा हा म्हणजे त्याला जिंकला तरी आम्हाला काय वाटण्याचा प्रश्न नाही आहे, किंवा एक त्यात मेला तरी आम्हाला काय वाटण्याचा प्रश्न नाही आहे. दोन्हींच्या विषयी आम्ही तटस्थ आहोत. तसे या शरीराला प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाविषयी आपण तटस्थ राहून फक्त त्या शरीराकडे, त्याला प्राप्त होणाऱ्या म्हणजे परिस्थितीकडे साक्षी भावनेने पाहता आल्याशिवाय तुम्ही देह प्रारब्धावर टाकून आनंदात राहता येत नाही. त्याला दुसऱ्या बाजूने त्याला असे विचार करता येईल, तुम्हाला साक्षी भावनेने राहता नाही आले तरी
महाराजांची इच्छा म्हणत म्हणत तुम्ही शांत समाधानाने राहू शकता, पण हे अभ्यास केल्याशिवाय होणार नाही. अर्थात आपले रमण महर्षी शेवटच्या श्वासाबरोबर त्यांनी एक गोष्ट म्हटली, त्यांनी ते म्हणाले, मी आयुष्यभर साक्षी भावनेने राहिलो म्हणाले. देहाविषयी, प्रपंचाविषयी आणि जगाविषयी आपण साक्षी भावनेने राहता आले तर आनंदात राहू शकतो. एक नाहीतर दुसरी गोष्ट अशी आहे, जे आपल्या प्रपंचात येईल, जे आपल्या वाट्याला येईल, ती महाराजांची इच्छा असे समजून, असे वाटून सुद्धा आम्ही आनंदात राहू शकतो. आज असे झाले ना महाराजांची इच्छा, आज असे झाले ना महाराजांची इच्छा, असे म्हणून सुद्धा आम्ही आनंदात राहू शकतो. म्हणून होता गुरुकृपा वरदान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान. अर्थात होता गुरुकृपा वरदान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान. तेथे संसाराचे भान आहे नाही, सुटला संसाराचा ध्येय, भक्ती लागलीशी वेळ. तेथे संध्याकाळी दिव्याशी तेल आहे नाही. अर्थात असे आहे, काळी घुंगडीची चीट, मूठभर भिक्षेचे ते पीठ. तेथे भाकरीला मीठ आहे नाही. हे असणे म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने त्यांची इच्छा समजून जे काही प्राप्त होईल ते. अर्थात अमृत म्हणे हा परमार्थ, न करी कोणाशी वादार्थ. समयी लागला पदार्थ आहे नाही. याला आपण म्हणजे काय म्हणू शकतो, भगवंताची इच्छा, महाराजांची इच्छा असे म्हणून सुद्धा आम्ही समाधान करून घेऊ शकतो. पुढचा प्रश्न हर्षल पोहेकर पुणे इथून आहे. त्यांचा प्रश्न आहे, जप करत असताना थोडा वेळ निद्रेसारखी अवस्था येते आणि त्यात स्वतःचा जपाचा विसर पडतो, तर हीच अवस्था आपले स्वरूप हे बंद. हा, परत वाचू का? पुढचा प्रश्न आहे हर्षल पोहेकर म्हणून पुणे येथले. त्यांचा प्रश्न आहे, हा गिरीश वाच. हा येतोय. थोडा वेळ निद्रेसारखी अवस्था येते आणि त्यात स्वतःचा जपाचा विसर पडतो, तर हीच अवस्था आपले शुद्ध असणे आहे का, की ज्यात शुद्ध असणे आहे का, ही नेणी ही नसते. कारण एकनाथ महाराज एकनाथी भागवतात म्हणतात की, नामे एवढे ढसाळ देणे, त्या तुझे स्वरूप कवण जाणे, सांडूनी जाणणे नेणणे, निवांत राहणे तत्वता. जप करत असताना थोडा वेळ निद्रेसारखी अवस्था येते आणि त्या स्वतःचा जपाचा विसर पडतो, तर हीच अवस्था आपले स्वरूप म्हणजे शुद्ध असणे आहे का, म्हणजे असे निश्चित नाही सांगता येतं. पण ती अवस्था एखाद्या वेळेस शून्यावस्था सुद्धा असू शकते. त्या अवस्थेमध्ये मन अगदी म्हणजे वेकंट होऊन जातं, खरं आहे. पण ती काय असे की शून्यावस्था म्हणून एका याच्यामध्ये महाराजांनी सांगितले, ही अवस्था ओलांडल्याशिवाय आपल्या स्वरूप स्थिती आपल्याला प्राप्त होणे शक्य नाही आहे. ही त्या जपाच्या याच्यामध्ये निद्रेसारखी अवस्था, तंद्रीसारखी जी अवस्था येते, ती अवस्था एखाद्या शून्याची अवस्था असू शकते. तिलाच आपण म्हणजे स्वरूप असे समजणे, एखाद्या वेळेला म्हणजे त्याचे चुकीची कल्पना किंवा भ्रम असेही होऊ शकतो. म्हणून ही अवस्था शुद्ध असणे, हे असण्याची जाणीव असणे म्हणजे असणेपणाचे लक्षण आहे. असण्याची आपल्याला जाणीव पाहिजे ना, मी आहे ही जाणीव पाहिजे, मी शुद्ध आहे, मी केवळ आहे ही जाणीव असणे म्हणजेच असणेपणाचे लक्षण आहे.
त्याच्यामध्ये स्वसंवेद्य हे त्या आत्म्याचं मुख्य लक्षण असल्यामुळे आपणच आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला वाटणे म्हणजे जन्माला आल्यापासून आजपर्यंत तुम्ही तुमच्याविषयी जे काही ऐकलेले आहात आणि मानलेले आहात ते सगळे अमान्य करा. म्हणजे जे शिल्लक राहते तेच तुम्ही आहात असे म्हणत असताना सगळे अमान्य केल्यानंतर मग शेवटी काय उरते? मी केवळ आहे एवढेच उरतं. आहेपणाची जाणीव उरते. त्याला शुद्ध प्युअर कॉन्शियसनेस म्हणतात, शुद्ध जाणीव म्हणतात. तिथे असणेपणाची जाणीव पाहिजे. त्यावेळी ते शुद्ध स्वरूप असणे, विचार, जाणीव, नेणीव काही नसते. कारण महाराज एकनाथ महाराजांनी त्यांचे ते बरोबर आहे. पण इथे काय आहे की शुद्ध असण्याची जाणीव पाहिजे. त्याचा अभाव जसे कसे होईल की काल रात्री गाढ झोप लागली त्यावेळी आपल्याला म्हणजे आपण त्यावेळी मी आनंदात आहे अशी तेव्हा आपल्याला जाणीव नव्हती. पण ती जाणीव ज्या म्हणजे स्वरूपाला किंवा आपल्या आत्म्याला किंवा आनंदमय कोशामध्ये जी जाणीव होती ती जाणीव जागे झाल्यानंतर तीच जाणीव त्या आनंदमय कोशामध्ये असलेल्या आपल्या स्वरूपाला ती जाणीव झालेली असल्यामुळे आपण जागृत झाल्यानंतर जागे झाल्यानंतर ते स्मृतीरूपाने आमच्या जागृत अवस्थेमध्ये ती जाणीवेचा अनुभव आल्यामुळे मी आनंदात झोपलो होतो असा आपल्याला अनुभव येतं. पण तिथे कोणीतरी ते जाणीवाचा अनुभव घेणारा होता म्हणूनच ती जाणीवाची आपल्याला त्या आम्ही आनंदात होतो असे आपल्याला आठवण येते. इथे काय आहे की स्वतःचा जपाचा विसर पडणे चांगलंच आहे. तर हीच अवस्था स्वरूप म्हणजे शुद्ध असणे हे असू शकतं किंवा नसू शकतं. एखाद्या वेळेस शून्यावस्था पण असू शकतं. तिथे त्याचा अनुभव मला होत असायला पाहिजे. मी त्या जाणीवेमध्ये असायला पाहिजे. आणि त्या जाणीवेमध्ये असताना म्हणजे मी आनंदात आहे ही जाणीव आणि आनंदात असण्याची जाणीव सुद्धा केव्हा विसर होतं की त्या शुद्ध स्वरूपाचं केवळ स्वरूप उरले तरच ते. आणि केवळ स्वरूप उरल्यानंतर आपण परत म्हणजे जाणीवेमध्ये आल्याशिवाय त्या म्हणजे परत आम्ही जागृत अवस्थेमध्ये येऊ शकत नाही. आणि आहे की विचार, जाणीव, नेणीव ही काही नसते. कारण एकनाथ महाराज निद्रेसारखी अवस्था असे नाही म्हणता येणार. त्याला जाणीवेची अवस्था जी आहे असणेपणातून ती जाणीवेची अवस्था येत असते. असणेपणच तिथे मुख्य अनुभव आहे. असण्याची जाणीव आणि असण्याची जाणीव सुद्धा नेणीव झाल्यानंतर केवळ असणे मात्र उरल्यानंतर सुद्धा आणि तिथे काय आहे की एक आनंदाचा आनंद म्हणून उरतं. त्या आनंदाचा उपभोग करणारा जरी नसला, आनंदाचा जो अवस्था आहे, आनंदाची जी अवस्था आहे त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये ती जाणीव शांत होऊन आणि तिथे तो आनंदाचा उपभोग करत असतो. त्यामुळे अर्थात पुढे काय आहे की नामे एवढे ढसाळ देणे, त्या तुझे स्वरूप कवळ जाणे, सांडूनी ना जाणणे नेणणे, निवांत राहणे तत्वता. म्हणजे असं आहे की त्यावेळी ती अवस्था जी आहे ती वस्तू जी आहे तू आपल्या स्वस्वरूपामध्ये स्वस्थ होऊन राहू शकते. पण स्वस्थ होऊन राहिले तरी सुद्धा ती निद्रेसारखी अवस्था नाही, ती समाधीच होऊन जाते. त्यालाच म्हणजे आपण निर्विकल्प समाधी म्हणू शकतो. म्हणजे तिथे असंप्रज्ञात समाधी म्हणतात त्याला. प्रज्ञा म्हणजे तिथे काही विचार नाही, निर्विचार अवस्था, ती निर्विचार अवस्था आहे. ती जाणीव म्हणजे तसा अनुभव आला तर तो खरोखर भाग्याची गोष्ट आहे. त्या अनुभवामध्ये एका आनंदाशिवाय दुसरं काही राहत नाही आणि देहभाव संपूर्ण विसरलेला असतो. ते अगदी क्षणाचेही असे होऊ शकेल किंवा दीर्घ पण होऊ शकेल. पण निद्रेसारखी ती अवस्था नाही आहे. निद्रा हे तमोगुणाचे लक्षण असल्यामुळे निद्रेमध्ये त्या आनंदाचा जो अनुभव आहे तो तमोगुणी आनंद आहे. त्यामुळे त्या निद्रेसारखे नसताना समाधीसारखी ती अवस्था असते. जाणीव नेणीव नसण्याची जी अवस्था आहे ती समाधीसारखी अवस्था आहे. अशी अवस्था असेल तर सगळं उत्तमच आहे. पुढचा प्रश्न BG भालेराव वाशी यांचा आहे. श्री महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे
मोरगिरीच्या गोविंदराव केळकरांची बायको सरस्वती हिला एक ब्रह्मचारी पिशाच्य लागले होते. ते वेदमंत्र स्वच्छ म्हणून दाखवित असे. श्री महाराज त्याला वेदसुक्तेही म्हणायला लावायचे. मानव देहामध्ये वेदमंत्र वेदसुक्त म्हणूनही म्हणजे भगवंताची स्तुती करूनही त्या जीवाला पिशाच्य योनी कशामुळे मिळाली? काय पिशाची योनीला कारण मुख्य म्हणजे वासना आहे. वासना असणे, वासना असायला म्हणजे वासना असणारी माणसं म्हणजे ते संबंध वेदाध्ययन पण केलेले असतात, शास्त्राध्ययन केलेले असतात. म्हणजे मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलेले आहे ते जे काय मोठमोठे विद्वान असतात ते इतके प्रचंड ब्रह्मपिशाचे झालेले असतात. ते मोठमोठे विद्वान, मोठमोठे वेदाध्ययन संपन्न माणसं सुद्धा ब्रह्मपिशाचे झालेले असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपण किती मोठे वेदाध्ययन केलेले असो, किती मोठे विद्वान झालेलो असो, काही असो, पण आपल्यामध्ये जोपर्यंत वासना आहे, दृश्याची वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत वेदाध्ययन केलेला माणूस जरी असला तर तो म्हणजे त्या दृश्याच्या वासनेप्रमाणे त्याला स्वाभाविकपणे पिशाच योनी वगैरे येतातच. पण तो त्या सूक्ष्म शरीर आणि वासनात्मक शरीरच त्या पिशाच योनीमध्ये गेलेले असल्यामुळे तिथे सुद्धा त्यांनी या शरीरामध्ये केलेले जे काय म्हणजे वेदाध्ययन आहे किंवा शास्त्राध्ययन आहे ते सगळे त्या सूक्ष्म शरीरामध्ये असतात. पिशाच योनीमध्ये सुद्धा इथले सूक्ष्म शरीर त्या पिशाच योनीमध्ये असल्यामुळे इथे जे काही संस्कार असतात शरीरामध्ये, वेदाध्ययनाचे संस्कार किंवा शास्त्राध्ययनाचे संस्कार किंवा जे काय विषय भोग केलेल्याचे संस्कार, जे काय संस्कार आहे सूक्ष्म शरीर, कारण शरीर म्हणजे वासनात्मक शरीर घेऊनच ते पिशाच योनी प्राप्त झालेले असल्यामुळे त्या पैशाचिक शरीरामध्ये, पैशाचिक म्हणजे त्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला यातले सूक्ष्म संस्कार तिथे गेलेले असल्यामुळे तिथे सुद्धा वेदाध्ययनाचे त्यांना जाणीव असते. वेद तिथे सुद्धा त्यांना म्हणजे जसे आपल्या शरीरामध्ये मागच्या जन्मांचे जे काय आलेले असतात त्या संस्काराला अनुसरून या जन्मामध्ये जसे साधन होत असतं, मागच्या जन्मामध्ये केलेल्या साधनेच्या संस्काराने या जन्मामध्ये जसे पुढचे साधन होत असतं, त्या म्हणजे या गोष्टीबद्दल सांगताना भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतो की अर्थात शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले भवति धीमता एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशं तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सहा. म्हणजे शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्ट अभिजायते. मागच्या जन्मी तो खूप साधन केलेला आहे, पण आत्मज्ञान होण्याच्या दृष्टीने तो कमी पडला, अजूनही आत्मज्ञान झाले नाही. साधन करत असताना त्याचे आयुष्य संपले, प्रारब्ध संपले त्याचे, आणि तो मेल्यानंतर मागच्या जन्मी केलेले जे काही साधन आहे, मागच्या जन्मीचे जे काही संस्कार आहेत, मागच्या जन्मीचे ज्या काही वासना आहेत, विकार आहेत, ते सगळे घेऊनच या जन्मी तो या शरीरामध्ये तो आलेला असतो, जन्म घेतलेला असतो. हे शरीर या शरीरामध्येच तो जन्म घेतलेला असतो. त्यामुळे मागच्या जन्मीच्या वासना येतात, मागच्या जन्मीचे चांगले संस्कार, वाईट संस्कार, पुण्य पाप आणि चांगल्या त्याचे सवयी वगैरे सगळे या जन्मी आल्यानंतर त्या मागच्या जन्मीचे जे काय असतात ते या जन्मी प्रगट होणार. मागच्या जन्मीचे बाबांच्या प्रवचनामध्ये आम्ही ऐकतो, कोणीतरी नारायणराव ते सतारवाले, अर्थात ते मागच्या जन्मी ते कोणीतरी एक साधू होता, त्याच्याकडे एक म्हणजे सितार होती ते किंवा म्हणजे तंबुरा, त्यांनी कोणाच्या घरी वरचेवर येत होता तिथे ठेवून गेला आणि मेला नंतर. आणि नंतर त्यांच्या घरी एक मुलाचे जन्म झाले. तो मुलगा 2 अडीच 3 वर्षाचा असतानाच रोज तो सितारेजवळ त्यांच्या खोलीमध्ये ठेवलेले त्या वाद्याकडे जायचा, तो तंबुराकडे जाऊन ते वाजवत बसायचा. आणि तो त्याच्यामध्ये इतका तो हे झाला की पुढे तो फार मोठा प्रसिद्धच झाला.
अर्थात म्हणजे नारायणराव सितारवाले असे काहीतरी प्रसिद्ध झाले. म्हणजे मागच्या जन्मी तो साधूच, या जन्मी ती विद्या घेऊनच या जन्मी तो पुढची कला साधण्यासाठी या जन्मी तो जन्म घेऊन आलेला होता. तसे पिशाची योनी सुद्धा काय आहे, या शरीरामध्ये जे काय आपण संपादन केलेली विद्या असते किंवा जे काय अध्ययन केलेलं असतं ते सगळे त्या पिशाची योनीमध्ये सुद्धा असतात. त्या पिशाची योनीतूनच परत मनुष्य जन्मामध्ये येणार तो म्हटल्यानंतर या जन्मामध्ये केलेल्या पाप पुण्य वासना विकार घेऊन मध्ये पिशाची योनी भोगून मग त्या पिशाची योनीतून म्हणजे मनुष्य शरीर घेतल्यानंतर मग इथले साधन त्या पिशाची योनीच्या द्वारा, त्या पिशाच्या शरीराद्वारा म्हणजे या शरीरामध्ये येणार आणि मध्ये पिशाची योनी प्राप्त झाल्यामुळे या शरीरामध्ये केलेले सगळे अध्ययन साधन त्या पिशाची योनीमध्ये सुद्धा प्रगट होणार. असे करून स्वाभाविकपणे तिथे सुद्धा ते वेद वगैरे, पण तिथे काय आहे की ते दृश्यामध्ये असत नाही, ते सूक्ष्म असतात. म्हणजे सूक्ष्म शरीर असतं, त्यांचे शरीर दृश्यामध्ये येत नाही. म्हणून ते कुठल्या तरी दृश्याचा आलंबन करून, कुठल्या तरी शरीराचं आलंबन करून आपल्या शरीरामध्ये आपल्यामध्ये असलेले जे काय म्हणजे त्यांचे संस्कार आहे ते स्थूलाला म्हणजे दृश्याच्या म्हणजे एक स्थूल शरीराचा आश्रय घेऊन ते आपले जे काय वेदाध्ययन केलेलं असतं, शास्त्राध्ययन केलेलं असतं ते त्यांच्या तोंडून ते म्हणजे काय होतं की प्रगट होत असतं. त्यांच्या तोंडून प्रगट होत असल्यामुळे ते ज्याच्याशी त्यांचा संबंध आले, ज्याला ते पकडलेले असतात त्या व्यक्तीच्या तोंडून ते सगळे वेद म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, ते प्रगट होत असतं. त्यामुळे पिशाची योनीमध्ये ते म्हणजे या शरीरामध्ये अनेक वासना असल्यामुळे त्या वासनेबरोबर शिकलेले विद्यासुद्धा त्या पिशाची योनीमध्ये जात असतं. म्हणून ते काय असते की त्यावेळी सुद्धा ते स्वच्छ मंत्र म्हणू शकतात. गायत्री मंत्र ते पूर्ण म्हणू शकत नाही असे म्हणतात. गायत्री मंत्र ते अर्धा म्हणतात, पूर्ण म्हणू शकत नाही वगैरे. पण त्या योनीमध्ये सुद्धा त्यांना या जन्मी केलेले अभ्यासाचं त्यामुळे संस्कार असतं. त्यामुळे ते वेदाध्ययन किंवा ते जे काही शिकलेले असतात ते मोठे गाणे म्हणू शकतील. या जन्मी केलेले म्हणजे शिकलेले जे काही विद्या त्या जन्मी सुद्धा येऊ शकतं. मानव देहामध्ये वेदमंत्र वेदसूक्त म्हणूनही भगवंताची स्तुती करूनही म्हणजे काय आहे की ते कमी पडलेलं असतं. भगवंताची स्तुती कमी पडल्यामुळेच आणि वासनेचा प्राबल्य जास्त असल्यामुळे त्यांना पिशाची योनी प्राप्त झालेली असते. केलेले जे काही चांगले हे आहे कर्म आहे ते कमी पडतं आणि आणखीन आम्हीच केलेले जे काय वाईट कर्म आहे किंवा वासनात्मक कर्म आहे ते जास्त असल्यामुळे त्यांचे फोर्स जास्त असल्यामुळे त्यांना पैशाचिक जन्म मिळतं आणि पैशाचिक जन्मामध्ये ते हे सुद्धा त्यांच्याबरोबर आलेले असल्यामुळे हेही तिथे प्रगट होतं. वासनेमुळेच त्यांना पिशाची योनी मिळते. पुढे पुढचा प्रश्न वैशंपायन वकील आपले मुंबईचे आहेत त्यांचा आहे. त्यांची मुलगी डॉक्टर अरुंधती जोशी मालाड यांनी विचारलाय, जास्त नामस्मरण झालं तर थकायला होतं, काय करावं? काही वेळ थांबून नुसतं मोठ्या रामाचं रूप डोळ्यासमोर आणावं का, की आणखी काही उपाय आहे? या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठी त्यांनी मनोगती असं नाव सुचवलंय. जास्त नामस्मरण झालं तर थकायला होतं, काय करावं? थोडी वेळ गप्प बसावं. आणि जे काय आहे की नामस्मरण करून मन काय थकत नाही. खरं म्हणजे शरीर थकेल किंवा जप केल्याने आणि मन हे काय आहे की थोडेसे नरमंडल थकतात. बरोबर आहे. मन प्रत्यक्ष मन त्याच्यामध्ये थकण्याचा प्रश्न येत नाही. मनाला कंटाळ येईल पण मन थकत नाही आहे. मनाला काय होतं की आपण नामस्मरण केल्याने थोडे वेळ आपल्या शरीराच्या दौर्बल्यामुळे आपले जे काय नरमंडल आहे किंवा आपले जे काय नर्व्स आहे ते थोडेसे थकल्यासारखे वाटतात. ते थकाव आल्यासारखे वाटतं पण त्याने मन थकलं असं नाही आहे.
मन आयुष्यात कधी थकत नाही. शरीर थकतं पण मन कधी थकत नाही. नाहीतर मन जर थकत असेल, मरायच्या वेळी तुम्ही नामस्मरण करा असे भगवंतही सांगितलं नसता आणि महाराज पण सांगितले नसते. मरायच्या वेळी आपले मन थकलेलं आहे, मला नाम घेणे होत नाही असे जर म्हटले ना, म्हणजे आम्ही सगळ्या दृष्टीने त्यावेळी म्हणजे दुर्बल झालेलो असतो. शरीराने अत्यंत दुर्बल झालेलो असतो, पण मन मात्र थकेल असं नाही आहे. मन तेव्हाही अत्यंत उत्साही असू शकेल. शरीराने म्हातारे झालेले असतात, पण मनाने कोणी म्हातारे, म्हणजे मनाने जे म्हातारे झालेले आहे ते म्हणजे हताश होऊन म्हातारे झालेले असतात, पण मनाने उत्साही राहू शकतो. मनाने नाम घेतले तर मन थकेल असं काही नाही आहे. शरीर थकेल, नरमंडल थकेल किंवा नर्व्स थकेल, पण मनामध्ये आपण उत्साह ठेवून आणि उत्साहाने आम्ही नाम घेण्याचे प्रयत्न केले तर निश्चितपणे आपल्याला थकल्याचे अनुभव येणार नाही आहे. आणि त्यावेळी अकस्मात जर असं वाटलं, आपण मोठे रामाचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणले तर काही हरकत नाही आहे, पण आणायलाच पाहिजे असं काही नाही आहे. अर्थात म्हणजे त्यावेळी शांतपणे आपण मनामध्ये नाम दुसऱ्या पद्धतीने, आणखीन दुसऱ्या पद्धतीने नाम घेण्याचेच प्रयत्न करत असले तर आणखीन चांगलं आहे. रूप आणावं म्हटल्यानंतर आणखीन परत म्हणजे जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा रूप आणायचं का, आणखीन परत केव्हा तर नामस्मरण करतो तेव्हा रूप आणायचं का, असे सगळे म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे विकल्प निर्माण होऊ लागतात. म्हणून काय आहे, महाराजांनी इथपर्यंत सांगितले, तुम्हाला नामस्मरणाला रूप आड येत असेल तर रूप बाजूला ठेवून नाम घ्या असे म्हणाले. तुम्ही रूप आणा आणि रूपाचे ध्यान करा, हे चांगलंच आहे, पण त्या नामाने आपले मन थकलेलं आहे किंवा मनाला कंटाळा आलेला आहे म्हणून थोडी वेळ म्हणजे हेही चांगलं, काही हरकत नाही आहे. पण थोडं वाचन वगैरे केले तरी चालतं, किंवा तुम्हाला वाचणे होत नसेल तर तुमचे मंडळीने वाचलेले तुम्ही ऐकत बसला तरी चालतं. काहीतरी करून परत आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण करून घेऊन मग जास्तीत जास्त आणखीन नाम घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हळूहळू नामस्मरणामध्येच आपले मन रमू लागल्यानंतर मनाला कंटाळे येणे, थकणे वगैरेचा प्रश्न येत नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आम्ही मनाला उत्साह भरत राहायला पाहिजे. सारखे मनामध्ये उत्साह भरत असायला पाहिजे. आणखीन चांगलं नाम घेऊ, आणखीन चांगले नाम घेऊ असे आपण उत्साह भरत असायला पाहिजे. नामस्मरणामध्ये म्हणजे एकाग्र झालेल्या मनाला रूपाकडे आणायचं म्हणजे आम्ही खाली यायचं. खाली आल्यासारखे नाम अत्यंत सूक्ष्म आहे, रूप त्याच्याहून कमी सूक्ष्म आहे. म्हणजे काय आहे की स्थूल आहे, म्हणजे त्याच्यापेक्षाही थोडेसे म्हणजे हे आहे, म्हणजे जड आहे किंवा तेवढे इतके सूक्ष्म नाही आहे. त्यामुळे आम्ही कमी सूक्ष्माकडे आल्यासारखे होईल. त्यापेक्षा आपण काय करायचं की रूप डोळ्यासमोर आणून आज प्रवचनमध्ये, कालच्या प्रवचनमध्ये आम्ही वाचलं महाराजांच्या, तुम्ही नामच म्हणजे भगवंताचे रूप समजून नाम घ्या म्हणाले. नामामध्येच नामच रूप समजून नाम घ्या म्हणाले. नामामध्येच आपण रूपाची कल्पना करायची. नामच एक रूप असे आपण कल्पना करायचं. नामच एक काय आहे की एक स्वरूप आहे. स्वरूप संप्रदाय म्हणजे असं आहे, नामच एक स्वरूप आहे असे समजून, नामच रूप आहे समजून आपण नाम घ्यायला पाहिजे असे. म्हणून वैशंपायन वकिलांना मला त्यांनी विचारल्याबद्दल खूप बरं वाटलं. पण मी काय म्हणतो की जास्त नामस्मरण झालं तर थकायला होतं. म्हणजे जास्त म्हणजे आम्ही किती जास्त घेऊ शकतो. 24 तास नाम असायला पाहिजे. अखंड नामामृत पान तृप्तम, म्हणजे अखंड नाम घेणे म्हणजे अमृतपान केल्याचं आनंद आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणून मी काय म्हणतो की अखंड नामामृत पान तृप्त व्हायला पाहिजे. काही वेळ थांबून नुसतं मोठ्या रामाचं रूप डोळ्यासमोर आणावं का, रूप सुद्धा आणायला हरकत नाही, पण थोडी वेळ रूप आणून परत नामामध्ये आपले मन लावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांनी कार्यक्रमासाठी मनोगती असं नाव सुचवलं आहे. पण मनोगती हे कशामुळे, त्याला काय स्वरूप द्यायचं मला अजून कळलेलं नाही आहे. त्यांनी त्याच्याबद्दल काहीतरी नंतर पुढच्या वेळी सांगितले तरी, किंवा त्याच्याबद्दल काहीतरी मला फोन करून सांगितलं तरी चालेल. मनोगती म्हणजे आपण मनोगतीच्या पलीकडे जायचं आहे.
मनोगती आपल्याला नको आहे, ही मनाची गतीच नको आपल्याला, मनाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे मनोगती हे कसे आपल्याला हे होतं मला कळलं नाही आहे. म्हणून त्यांना मी विनंती करतो की ही मनोगती म्हणजे आपण हे सगळे जे काय झूम आहे वगैरे हे जे काय आहे हे म्हणजे सूक्ष्मातलं असल्यामुळे मनोगती म्हटले किंवा मनोगतीने आपण हे सगळे संबंध जोडतो म्हणून हे मनोगती म्हटले. काय मला कळलं नाही. त्यांनी त्याच्याबद्दल थोडंसं मला आणखीन केव्हा तरी स्पष्टीकरण करावं असे मी त्यांना विनंती करतो. पुढचा प्रश्न श्री लक्ष्मीकांत जोशी यांचा आहे. श्री गुरुजींना नमस्कार. सोन्याच्या तुळशी मोत्याच्या मंजिऱ्या भावे घालू गळा श्री गुरूंच्या याचा भावार्थ काय? त्यांनी तिथे प्रत्यक्ष असे म्हटलेले नाहीये, भावे घालू गळा असे म्हटलेले. म्हणजे हे काय आहे की आपण भावनेने कल्पनेने महाराजांना असे व्हायचं आहे. सोन्याच्या तुळशी मोत्याच्या मंजिऱ्या, प्रत्यक्ष सोन्याची तुळशी किंवा मोत्याची मंजिरा वगैरे आपण प्रत्यक्ष वाहू शकत नाही, पण आपण भावनेने प्रेमाने सद्भावनेने किंवा आपल्याला अत्यंत प्रेमाने आपण ते व्हायचं आहे. पण ह्या गोष्टी जे आहे हे मानसपूजेमध्ये जास्त उपयोगी पडणार आहे. आपण मानसपूजेमध्ये समजा अष्टोत्तर म्हणायचं आहे, अष्टोत्तर किंवा अष्टोत्तर सहस्रनाम अष्टोत्तर वगैरे म्हणून आपल्याला महाराजांना तुळशी व्हायचं आहे. तेव्हा आम्ही काय करू शकतो, मनाने भावनेने आम्ही म्हणजे सुंदर तुळशीचं म्हणजे मंजरी आहे, तुळशी त्याच्यामध्ये सोन्याची तुळशी आहे आणि अगदी अत्यंत अमूल्य मोत्यांची मंजरी आहे. अशा कल्पनेने आम्ही महाराजांना वाहू शकतो. सोन्याच्या तुळशी मोत्याच्या मंजिऱ्या याच्यामध्ये प्रेम आणि भावना दोन्हींचं समुच्चय आहे. या भावनेने आपण त्या श्रीरामाला किंवा सद्गुरूंना हे वाहायचं आहे. हे मानसपूजेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे हे अन्वय होण्यासारखे आहे. पुढचा प्रश्न मंगेश राळेगणकर म्हणून आहे, पुण्याचे त्यांचा आहे. त्यांचा प्रश्न आहे, ओम नमः शिवाय आणि नमः शिवाय याच्यामध्ये काही फरक आहे काय? नमः शिवाय कधीही कुठेही 13 अक्षरी रामनामाप्रमाणे घेऊ शकतो का त्याला काही वेगळे बंधने आहेत का? ओम नमः शिवाय आणि नमः शिवाय याच्यामध्ये एक पंचाक्षरी मंत्र आहे, एक षडक्षरी मंत्र आहे. आणि आपल्या गुरु किंवा आपले जे सद्गुरू असतील त्यांनी आपल्याला जर पंचाक्षरी मंत्राचा उपदेश दिला असेल नमः शिवायच म्हणायला पाहिजे. आणि आपल्याला त्यांनी षडक्षरी मंत्राचं म्हणजे ओम नमः शिवायचा उपदेश दिला असेल तर षडक्षरी मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय म्हणायला पाहिजे. याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक म्हणजे असाच फरक आहे. आपले सद्गुरू किंवा जे कोणी आपल्याला आपले गुरु नमः शिवाय मंत्राचे उपदेश दिला असेल तर नमः शिवाय कित्येक मी असे फक्त नमः शिवाय म्हणणाऱ्यांना पण बघितलेले आहे आणि कित्येक ओम नमः शिवाय म्हणणाऱ्यांना पण बघितलेले आहे. त्यांचे गुरु किंवा आपले जे गुरु आहेत ते षडक्षरी मंत्र दिले तर षडक्षरी जप करायचं, पंचाक्षरी मंत्र दिले तर पंचाक्षरी जप करायचं. त्याच्यामध्ये काही फरक करण्याचा काय प्रश्न येत नाही आहे. आणि हे जसे 13 अक्षरी रामनामाला जसे कुठल्याही प्रकारचे बंधन नाही आहे असे कुठल्याही नामाला बंधन नाही आहे. एक ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय आणखीन जे काय कृष्णाचे मंत्र असो, देवीचा मंत्र नाम असो, कृष्णाचे नाम असो किंवा गणपतीचे नाम असो, आणखीन कुठल्याही देवाचे नाम का असेना, पण नामाला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. 16 ओळ्याचं काय बंधन नाही किंवा कुठली उपाधी नाही. उपाधी नामाला आम्ही लावतो पण उपाधी नामाला सहन होत नाहीये. खरं सांगायचं म्हणजे नामाला उपाधी सहन होत नाहीये. ज्या निरुपाधिक भगवंताच्या प्राप्तीसाठी आपलं प्राप्ती करून घ्यायचं आहे त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याचे साधन सुद्धा तेवढेच निरुपाधिक असायला पाहिजे. तसे निरुपाधिक साधन म्हणजे एक नामच एक निरुपाधिक साधन आहे. एक नामाला सोडून कुठलेही साधन निरुपाधिक होत नाही, असत नाहीये. सगळ्या साधनांना काहीतरी उपाधी आहे. म्हणजे काहीतरी त्याला
म्हणजे आम्ही म्हणतो की कुठल्या तरी मंत्राचा जप करायचं असेल, वेदोक्त मंत्र म्हणा, आणखीन कुठले तांत्रिक मंत्र म्हणा, त्यांना काहीतरी बंधन असतात. म्हणजे त्यांना छंद आहे, हे आहे, ऋषी आहे, देवता आहे, छंद आहे, वगैरे वगैरे असतो. त्या नामाला कुठल्याही प्रकारची उपाधी नाही आहे. निरुपाधिक परमात्म्याच्या प्राप्तीसाठी त्याचे साधनसुद्धा तेवढेच निरुपाधिक असायला पाहिजे. ते साधन म्हणजे भगवंताचे नाम आहे. ते कुठलेही शंकराचे असो, रामाचे असो, कुठले असले तरी सुद्धा चालते. आणि शंकराचे अर्थात रामनामाचे सुद्धा कसं आहे, 1 अक्षरापासून 16 अक्षरापर्यंतचे रामनामाचे मंत्र आहेत. त्यात कुठल्याही मंत्राचे आपण जप करू शकतो. पण आपले सद्गुरू जे दिलेले असतील ते त्या मंत्राचा जप करायला पाहिजे. पुढे इंदोरचे आनंद सेलुकर आहेत, तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी सद्गुरूचरणी आपल्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार सांगितला आहे. त्यांचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, प्रपंचात आम्हाला वाटणारी आसक्ती म्हणजे नेमकी काय? आसक्ती म्हणजे काय आहे की प्रपंचाबद्दल जे प्रेम आहे त्याला आसक्ती म्हणतात. आणि भगवंताबद्दल जे प्रेम आहे त्याला भक्ती म्हणतात. प्रेम दोन्हीकडे सारखे म्हणजे प्रेमच आहे. प्रेम जर प्रपंचाकडे असेल, प्रपंचाबद्दल असेल, त्याला आसक्ती म्हणतात. आसक्ती म्हणजे काय आहे? सक्त म्हणजे जुडणे. आस म्हणतात सर्व बाजूने एका वस्तूला, व्यक्तीला आणि परिस्थितीशी आपण जुडणे किंवा आपण तादात्म्य होणे, त्याच्याशी चिकटणे, त्याचा संबंध जोडणे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की त्याच्या संयोगामध्ये आपल्याला संतोष वाटणे, सुख होणे आणि वियोगामध्ये दुःख होणे, याचे नाव आसक्ती आहे. कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थितीच्या संयोगामध्ये सुख होणे आणि वियोगामध्ये दुःख होणे, याचे नाव आसक्ती आहे. आणि ती वस्तू सारखे जवळ असावी असं वाटणे, याचे नाव आसक्ती आहे. आसक्ती म्हणजे पहिली गोष्ट ती आम्हाला आवडणे. आणि दुसरी गोष्ट त्या वस्तूने मला सुख होईल असं वाटणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती सारखे माझ्या जवळ असायला पाहिजे असे वाटणे. आणि तिचा कधी वियोग न व्हायला पाहिजे असे वाटणे. आणि ती वस्तू नेहमी माझ्या सुखाचेच होऊन राहायला पाहिजे असे वाटणे. या 5 गुण ज्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये ते 5 भाव व्यक्त होतात त्याला आसक्ती म्हणतात. प्रपंचाबद्दल, पैशाबद्दल, अडग्याबद्दल किंवा व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल असेच 5 गुण भगवंताबद्दल वाटले की भक्ती म्हणतात. आणि भगवंत सारखे आमच्या जवळ असावं, त्याच्या संयोगामध्ये सुख वाटणे, वियोगामध्ये दुःख वाटणे आणि तो नेहमी त्यानेच मला सुख होतं असं वाटणे, तो नेहमी मला सुख द्यायला पाहिजे असं वाटणे, हे सगळे आहे. भगवंताबद्दल वाचले तर त्याला भक्ती म्हणतात. प्रपंचाबद्दल वाचले तर आसक्ती म्हणतात. प्रपंचातल्या वस्तू नेहमी माझ्या जवळ असायला पाहिजे, माझ्या सुखाचे व्हायला पाहिजे, मी त्या वस्तूने सुख भोगायला पाहिजे वगैरे वगैरे वाटणे जे आहे ही आसक्ती आहे. त्यांचा दुसरा प्रश्न आहे, श्री महाराजांच्या 16 मार्चच्या प्रवचनात म्हटले आहे, मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो. त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही. त्याचप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे. तेव्हा भगवंताचे प्रेम किंवा आसक्ती प्रगाढ व्हायला प्रपंचाचा उपयोग कसा करावा? मी आत्ता सांगितलं ना काय आहे की प्रपंच हा आपल्याला काय आहे की अनिवार्य नाही आहे. पण प्रपंच सोडून चालत नाही. का चालत नाही की आम्ही खरोखर आमचं ध्येय काय आहे? भगवंताची प्राप्ती हे आमचं ध्येय आहे. पण आम्हाला प्रारब्धाने प्रपंच आलेला आहे. या प्रारब्धाने आलेल्या प्रपंचाला आपण उपयोग करून घेऊन मग या प्रपंचामध्ये राहून आपल्याला काय करून घ्यायचं आहे की भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं आहे. आमची अशी किंवा आमची कुवत नाही, तयारी नाही किंवा आमची म्हणजे अशी योग्यता नाही किंवा आम्ही असे काय अधिकार नाही की आम्ही प्रपंच सोडून भगवंताच्या प्राप्तीच्या साधनेला लागू वगैरे. आमच्यामध्ये अनेक प्रकारच्या म्हणजे वासना आहेत, विकार आहेत, विकल्प आहेत, अशा सगळ्याने भरलेले असल्यामुळे आम्ही हे सगळे सोडून याच्याबद्दल आम्ही संपूर्ण म्हणजे त्याग करून आम्ही भगवंताच्या प्राप्तीच्या साधनेमध्ये आम्ही लागू शकत नाही आहे. म्हणून प्रपंचामध्ये राहूनच
आपल्या म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या थोड्याफार ज्या वासना आहे त्या वासना आम्ही तृप्त करून घेऊन आणि परत आम्ही म्हणजे या प्रपंचालाच उपयोग करून घेऊन, म्हणजे याचा अर्थ असा आहे प्रपंचामध्ये राहूनच, प्रपंचामध्ये कसे राहून हे भगवंताची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे, याचा अर्थ तो भगवंताच्या प्रीत्यर्थ मी हे सगळे करतो आहे, ह्या भगवंतासाठीच मी हे सगळे करतो, भगवंताच्या प्रीत्यर्थच त्यांनीच मला या प्रपंचामध्ये टाकलेलं आहे, म्हणून मला यांनी तो प्रपंच मला त्यांनीच सोपवलेला आहे, म्हणून त्याचेच हे समजून मी त्याच्या प्रीत्यर्थ या प्रपंचाचे जे काय उपाधी आहे त्या उपाधी सांभाळत असताना सुद्धा मी माझ्याकरिता नव्हे, प्रपंचाकरिता नव्हे आणि मी भगवंताकरिता त्यांनी मला हे दिलेले असल्यामुळे, त्यांनी मला सोपवलेले असल्यामुळे, त्यांनी मला याची जबाबदारी दिलेली असल्यामुळे मी त्याच्याकरिता मी त्याचे होऊन मी हा प्रपंच सांभाळतो, या भावनेने जर आपण प्रपंच सांभाळलं तर मात्र हे काय आहे की आपल्याला प्रपंच सुखाचे होईल किंवा आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचे एक साधन होईल आणि त्याच्याकरिताच मी या प्रपंचामध्ये जे काय माझ्या वाटेला आलेलं आहे ते मी म्हणजे करतो आहे असे आपण समजून करायला पाहिजे. पण एक महत्त्वाची गोष्ट महाराजांनी सांगितलेली आहे, समजा की आपण काहीतरी एक सोन्याची वस्तू एखाद्या श्रीमंताच्या घरी आपण घाण ठेवलेलो आहोत आणि एक घाण ठेवून त्याच्याकडून एक 5,000 रुपये घेतलेले, समजा 10,000 रुपये घेतलेले आपल्या अडचणीसाठी, ते काहीतरी आपण त्याला चांगली वस्तू त्याच्याकडे ठेवलेली आहे, त्यांनी आपल्या घरच्या कार्यक्रमामध्ये किंवा सणामध्ये वगैरे काहीतरी समारंभामध्ये त्या वस्तूचा उपभोग करू शकत नाही, ती वस्तू तो वापरू शकत नाहीये, तो संरक्षण करणे मात्र त्याचे काय आहे की जबाबदारी आहे. आम्ही परत त्याला पैसे देऊ तोपर्यंत तो त्या वस्तूचं संरक्षण हे करायला पाहिजे. हे जसे आहे प्रपंचामध्ये सुद्धा भगवंतांनी आम्हाला बायको मुलं वगैरे जे दिलेले आहेत किंवा आपल्या मुलांना वगैरे जे दिलेले आहेत त्यांनी भगवंतांनी आयुष्याचे म्हणजे हे घेऊन घाण ठेवल्यासारखे त्यांचे संरक्षण करणे मात्र आमची जबाबदारी आहे. त्यांच्याकडून जसे तो श्रीमंत माणूस किंवा ज्यांनी घाण ठेवून घेतलेला आहे तो जसे त्याचा उपभोग करू शकत नाही, उपभोग करून घेऊ शकत नाही, तसे आम्ही मुलांच्याकडून सुद्धा सुखाची अपेक्षा करणे म्हणजे पाप आहे. आपल्या पोटी जन्माला आलेली मुलं का असेना आम्ही त्यांच्याकडून सुखाची अपेक्षा करणे म्हणजे खरोखर म्हणजे काय, तो श्रीमंत म्हणजे त्या वस्तूचा उपभोग केलेले करणे जसे म्हणजे चुकीचं आहे, अन्यायाचं आहे, तसे आम्ही आमच्या प्रपंचातल्या मुलांना किंवा आपल्या प्रपंचामध्ये जे काही आहे त्या भगवंतांनी फक्त ते सगळे संरक्षण करण्याकरिता आम्हाला दिलेले आहे. आपण सगळे म्हणजे प्रेमाने राहू, आनंदाने राहू, पण त्यांच्याकडून मला सुख पाहिजे असे वाटणे म्हणजे त्यांनी मला सुख द्यावं असे वाटणे म्हणजे आम्ही अपराध केल्यासारखे असे समजून जर प्रपंचामध्ये आपण राहून मी माझ्या प्रपंचामध्ये केवळ भगवंताचे एक म्हणजे कार्य म्हणून मी राहिलेलो आहे, भगवंताने मला सोपवलेले कार्य आम्ही प्रपंचाचे ट्रस्टी समजून आम्ही प्रपंच करायला पाहिजे, म्हणजेच काहीतरी परमार्थ साधल्यासारखे होईल. मी एक या प्रपंचाचा ट्रस्टी आहे. जसे आपल्याला एक संस्थेचे जे ट्रस्टी असतात ते त्यातली व्यवस्था बघण्यापुरतेच आहेत, त्या संस्थेचे ते काय म्हणजे अधिकार हे नाही म्हणजे मालक नव्हे, ते ट्रस्टी जो असतो तो मालक नव्हे, तो केवळ म्हणजे काय करतो तो व्यवस्था बघणारा असतो. तसे आपल्याला सुद्धा आपण समजायला पाहिजे हा भगवंताचा प्रपंच आहे, तो भगवंताचे घर आहे, भगवंताची माणसं आहेत ही सगळी, मी यांना फक्त म्हणजे काय करतो की यांचे देखभाल करणारा मी आहे, यांचे संरक्षण करणारा, हे असे समजून जर आपण प्रपंचामध्ये राहिलो आपले शरीर धारणा पण होईल. महत्त्वाची गोष्ट ही आहे, आम्ही इथे आश्रममध्ये राहणारे मी वरचेवर सांगत असतो काय आपल्यावर महाराजांची कृपा आहे. महाराजांनी आपले जे काय साधन करायचं आहे, नामस्मरण करायचं, उपासना करायचे आहे, त्याला म्हणजे त्यांनी किती आम्हाला अनुकूल करून दिलेले आहे असे आम्हाला वाटायला पाहिजे. भगवंतानी मला या प्रपंचामध्ये माझ्या साधनेला हा प्रपंच किती अनुकूल करून दिलेला आहे.
म्हणजे दोन्ही वेळ खायला, म्हणजे आपल्याला दोन्ही वेळ जेवण देतो भगवंत, आणि खायला प्यायला देतो, कपडे लत्ते देतो, आणखीन म्हणजे सगळ्या म्हणजे आपल्याला लागणारे जे काय म्हणजे गरजे आहे ते सगळे देऊन भगवंताने आम्हाला केवढे म्हणजे हे चांगले साधन करायला किती छान म्हणजे आपल्याला सगळे व्यवस्था करून दिलेलं आहे या घरामध्ये असे वाटून, आणि प्रपंचातल्या माणसांना सुद्धा अन्योन्यपणे एकमेकांना साधनेला म्हणजे असे प्रेरक होऊन तुम्ही पण नामस्मरण करा, मी पण नामस्मरण करू. महाराजांनी हे सगळं श्रीमंती असो, गरिबी असो, अनुकूल असो, अनानुकूल असो, भगवंताने जे आपल्याला रोटी कपडा मकान दिलेले आहे हे आणखीन उपभोग करण्याकरिता दिलेले नाही आहे, फक्त काहीतरी आमच्या आत्मोद्धाराचे साधन करून घेण्याकरिता भगवंताने हे सगळे दिलेले आहे असे समजून त्या वस्तू व्यक्ती परिस्थितीबद्दल आसक्ती न बाळगता, मोह न बाळगता, म्हणजे त्याच्यातून मी सुखी होईन अशी कल्पना न करता केवळ माझ्या साधनेला उपयोग करून घेण्यासाठीच म्हणजे त्या भगवंताने आम्हाला हे सगळे दिलेले आहे असे समजून, या घरचा मी मालक नाही, या घरचा मी ट्रस्टी आहे. अतिथीवत बसे गृहेषु असे म्हटलेले आहे. 50-55 वर्ष झाल्यानंतर किंवा रिटायर्ड झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये अतिथीप्रमाणे राहायला पाहिजे. अशी माणसं मी बघितलेली आहे पुण्यामध्ये सुद्धा, की डॉक्टर परांजपे म्हणून होते, ते गोंदावलेमध्ये आमच्याबरोबर राहत असत. ते तिथले म्हणजे SP कॉलेजमध्ये ते रिटायर्ड प्रिन्सिपाल होते. अर्थात ते म्हणजे ते शेवटी त्यांना मूळबाळ वगैरे नव्हतं असं वाटतं मला. त्यांची बायको तिथले म्हणजे नगरपालिकेचे हे सुद्धा होत्या. आणखीन ते महिन्यातनं 1-2 ते महिनाभर गोंदावलेमध्ये राहायचं. महिन्यातनं 3-4 दिवस घरी यायचं, जे काय सामान वगैरे पाहिजे ते सगळं आणून द्यायचं, आणि 2-3 दिवस तिथे घरी राहून जे काय काम वगैरे इलेक्ट्रिक बिल हे ते जे काय असेल ते सगळे करून परत गोंदावले यायचं, आणि तिथे फक्त महिन्यातले 25 दिवस ते 25-27 दिवस साधन करत असायचे. तसे गोंदावले यायला पाहिजे असे मी म्हणत नाही आहे, पण ही जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. हे घर महाराजांचे आहे आणि या घरचे यजमान महाराज आहेत. आम्ही सगळे त्या घरचे म्हणजे महाराजांचे आम्ही सगळे सदस्य, कुटुंबातले सदस्य आहोत, आणि महाराजांनी मला या घरची जबाबदारी बघायला दिलेली आहे. मी या घरचा ट्रस्टी आहे. मी या घरचे जे काय व्यवस्था आहे इथले या प्रपंच या घरामध्ये राहणाऱ्या कोणालाही किंचित सुद्धा दुःख न होऊ देण्यासारखे, किंचित सुद्धा त्यांना असमाधान, अस्वस्थता, दुःख किंवा त्यांच्या साधनेला काहीतरी व्यत्यय न येऊ देण्यासारखे राहून माझे साधन मी करून घेऊन आणि त्यांना पण साधन करण्याची म्हणजे संधी किंवा साधन करण्याचा अवकाश वगैरे करून देऊन ते आपण सगळे या प्रपंचाच्या माध्यमेतून आपले आत्मोद्धार करून घेऊन आपले जन्म सार्थक करून घेऊ. नामदेवांचे घरचे आपण आदर्श ठेवून घ्यायला पाहिजे. त्यांच्या घरी सगळे म्हणजे भगवंताचे भक्त झाले. त्यांच्या घरी काम करणारी ती जनाबाई, ती म्हणजे ही सुद्धा म्हणजे ती भगवंताची फार मोठी म्हणजे हे होऊन गेली. असे आपल्या घरामध्ये सगळे भगवंताचे, आम्ही सगळे महाराजांचे आहोत. मी काल परवा सांगितलं ना, संगीतामध्ये ते संगीत मैफिल चाललेले आहे. तबला आहे, पेटी आहे, तंबूरा आहे, टाळ आहे, गाणारी आहे, पण ते सगळे एक समला येतात. सगळे एक समला आल्याशिवाय ते संगीत जमत नाही. हे जसे आहे तसे आपण सगळे प्रपंचात एक समला यायला पाहिजे. आज असे झाले का? ठीक आहे, महाराजांची इच्छा. असे झाले का? ठीक आहे, महाराजांची इच्छा. असे झाले का? ठीक आहे, महाराजांची इच्छा. हो काय, आज 25,000 रुपये नुकसान झाले. असे झाले का? ठीक आहे, महाराजांची इच्छा. हो 50,000 रुपये लाभ झाले. ठीक आहे, महाराजांची इच्छा. हे गेले, महाराजांची इच्छा. ते आले, महाराजांची इच्छा. असे महाराजांची इच्छाच आमच्या घरच्या संगीताचं काय व्हायला पाहिजे? सम व्हायला पाहिजे. आणि हे सम होत असताना सुद्धा तंबुरेचे तारेवर जसे आम्ही सारखे हात फिरवित असतो, बोट फिरवित असतो, तसे अखंड नामस्मरण आपल्या अंतःकरणामध्ये चाललेले असेल तर त्या घरामधला संगीत इतके सुश्राव्य आणि अत्यंत मधुर होऊन जाईल की त्या घरामध्ये एक समाधानाचं वातावरण निर्माण होईल. असे करून आपल्या प्रपंचाला आपण साधन म्हणून त्याचा उपयोग करून घेऊन एक आपल्या अंतःकरणामध्ये
परमार्थाचा दिव्य भाव निर्माण करून घ्यायला पाहिजे. पुढे पुढचा प्रश्न आहे श्री निलेश महाजन डोंबिवलीचे. त्यांचा पहिला प्रश्न आहे, नाम पचनी पडणे म्हणजे काय आणि ते पचनी पडले असे कधी समजावे? ते तिन्ही अवस्थेमध्ये नाम जर चालू लागले तर समजायला पाहिजे की पचनी पडले. जागृत आणि स्वप्न या दोन्ही अवस्थेमध्ये किंवा जागृत आणि झोप समजा या दोन्ही अवस्थेमध्ये नाम चालू लागले, चाललेले आपल्याला कळू लागले, वाटू लागले आणि आपल्याला त्याबद्दल समाधान होऊ लागले किंवा आपल्यालाच त्याच्याबद्दलचं एक तृप्ती वाटू लागली तर समजायला पाहिजे की नाम पचनी पडलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, आणि किती वेळ नामस्मरण करत बसलो तरी उठावंसं नाही वाटणे म्हणजे नाम पचनी पडल्याचे लक्षण आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नामस्मरणाशिवाय दुसरे काहीही नको वाटू लागले तर समजायला पाहिजे की नाम पचनी पडलेलं आहे. आणि ती चौथी गोष्ट म्हणजे नामाशिवाय काही आठवू नये असं वाटू लागले, नाम पचनी पडलेले आहे असे समजायला पाहिजे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे नामाशिवाय म्हणजे या दृश्यातले जे काही आहे ते सगळे म्हणजे अक्षरशः व्याप वाटायला पाहिजे, तेव्हा समजायला पाहिजे की नाम पचनी पडलेलं आहे. आजच्या याच्यातला शेवटचा प्रश्न आहे त्यांचाच आहे, प्रत्येक जीवाचे नामाचे माप ठरलेले असते असे पूज्य बेलसरे बाबांच्या एका पुस्तकात वाचले, याचा अर्थ काय? प्रत्येक जीवाचे नामाचे माप ठरलेले असते असे बेलसरे बाबांच्या एका पुस्तकात वाचले, याचा अर्थ काय? म्हणजे काय असतं की प्रत्येक गाडीचे स्पीड ठरलेले असतं ना. म्हणजे काय असते, कुठल्याही मशीन असले तर त्याला हॉर्स पॉवर ठरलेले असते बघा. ते तेवढेच हॉर्स पॉवर मॅक्झिमम कॅपॅसिटी एखादी गाडी असते, जास्तीत जास्त एवढे किलोमीटर पडेल हे जसे असते तसेच आमचे जे पिंड आहे, संस्कार आहे, आमची जी काय रचना आहे देहाची, मनाची, बुद्धीची, अंतःकरणाची जी रचना आहे त्याची एक कॅपॅसिटी ठरलेली असते. मग कॅपॅसिटी ठरलेली असताना मग आपण कसे करायचं असे जर तुम्ही विचारला, त्यावेळी कॅपॅसिटी तेवढी जरी असली त्याला त्या म्हणजे साधनेमध्ये आम्ही जास्तीत जास्त वेळ लावायला पाहिजे, वेळ घालायला पाहिजे, म्हणजे वेळ द्यायला पाहिजे त्या साधनेला. समजा आम्ही 10 किलोमीटर प्रमाणे चालणारे यंत्र किंवा सायकल किंवा असे काहीतरी आमच्याकडे आहे, किंवा आमचे चालण्याचं म्हणजे कोणी म्हणजे कमी वेगाने चालतो, कोणी जोराने चालतो, आणि कमी वेगाने किंवा हळू चालणारा सुद्धा कुठेतरी पोचायचं असेल ते जोर म्हणजे जास्त वेगाने किंवा जास्त गतीने चालणारा जो असतो तो 4 तासात तिकडे पोचतो असे समजा. पण हा 6 तास तरी प्रयत्न केला तर पोचू शकतो की नाही. हे जसे आहे तसे मनुष्य जन्म धारण करून आल्यानंतर, घेऊन आल्यानंतर सगळ्यांना आत्मज्ञान करून घेण्याचे अधिकार प्राप्त झालेलेच असतो. आम्ही सगळे मनुष्यजन्म घेऊन आलो याचा अर्थ आम्ही सगळे आत्मज्ञानाचे अधिकार घेऊनच आलेलो असतो. पण काय आहे की ते महाराजांचं उदाहरण आहे ना, आता 4 माणसं पंढरपूर किंवा याला चालले, मला कुठेतरी जायचं म्हणून काय पंढरपूरला जायचं असे चालले. एक म्हटला की मी म्हणजे कारने जातो, आणि दुसरा म्हणता की मी बसने जातो, तिसरा म्हणता की मी ट्रेनने जातो, आणि चौथा म्हणता की मी पायी जातो. म्हणजे सगळे पोचणारच, सगळे ते काय जो कारने जातो तो अगदी लवकर पोचले, त्याच्यानंतर बसने जाणारा त्याच्यानंतर पोचे, ट्रेनने जाणारा त्याच्यानंतर पोचे, आणि पायी जाणारा आणखीन उशिराने पोचेल, 4 दिवसाने पोचेल, 8 दिवसाने पोचेल, पण पोचणार मात्र निश्चित. हे जसे आहे तसे प्रत्येकांची कॅपॅसिटी किंवा त्यांचे जे काय म्हणजे साधन करण्याची गती जरी ठरलेली असली तरी आम्ही तेवढ्याच गतीने, आता कासव आणि ते हे आहे ना म्हणजे हे ससे, हे दोन्ही म्हणजे त्यांचे हे ठरलं तेव्हा ससा काय करणार की असे उडी मारत गेला तो, पण कासव आपले हळू चाललेला आहे. ससा अगदी त्याच्या पुढे अगदी अभिमानाने उडी मारत गेला, आणि 1 मैल 2 मैल जायचं होतं
आणि थोडे दूर गेल्यानंतर सशाला वाटलं की अजूनही कासव किती लांब आहे कोणास ठाऊक, आपण थोडी वेळ इथे विश्रांती घेऊ म्हणून तो झाडाखाली तो झोपल्यानंतर त्याला गाढ झोप लागली आणि कासव आपले चाललेलं आहे आपल्या गतीने आणि असे जात 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 ते ससा झोपलेला होता, पण हा काही थांबला नाही, म्हणजे पोचायचं आहे ना, त्यामुळे ससा आपले कासव चाललेला आहे. आणि गंमत अशी झाली की याला लवकर झोप उघडली नाही, म्हणजे झोपेमध्येच पुष्कळ वेळ गेले आणि कासव जाऊन तिथे पोचला. असे हे असल्यामुळे आपली गती जरी कमी असली, महाराजांचे म्हणणं आहे ना, एक म्हणजे पक्षी कसे करते की पक्षी एकदम फळाकडे झोंबतं ना, एकदम तिथे फळाजवळच जातो. पण हे जे काय मुंग्या वगैरे जे काय आहे ते हळू का होईना तेव्हा एक ना एक दिवस म्हणजे ते फार उशिराने का होईना त्या फळापर्यंत जाऊन पोचतात. तसे काय आहे की आपण प्रत्येक जीवाचे नामाचे माप ठरलेले असले, पण जास्त माप घालायचं. म्हणजे समजा आपल्या जे प्रत्येक जीवाचे नामाचे माप ठरले म्हणजे त्या संस्कार इतके थोडे जास्त असतात, बाकी वासना जास्त असतात आणि बाकी म्हणजे बहिर्मुख वृत्ती जास्त असते. हे सगळे असल्यामुळे नामाचे माप कमी पडतात. पण तरी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत मी नाम घेणारच, रोज 3000 म्हणून महाराज साधू सत्पुरुष किती आशावादी असतात. महाराज म्हणाले दिवसातनं 1 माळ जप करा म्हणाले, रात्री झोपताना अंथरुणावर बसून 1 माळ. आणि महाराजांना खात्री आहे आज तो हो म्हणून सुरू केला तर वर्षाने 2 वर्षाने 4 वर्षाने तो 2 माळ केल्याशिवाय राहणार नाही. माळेची भगवंताच्या नामामध्ये अशी शक्ती आहे. महाराजांचेच उदाहरण सांगतो. महाराज म्हणाले की नाम कसे आहे, नामामध्ये अशी शक्ती आहे, आपण एकदा घेऊ म्हणून घेऊ लागलो ते आपल्यालाच ओढून घेईल, हळूहळू आपल्यालाच ओढून घेईल. महाराज म्हणाले एखादे म्हणजे आपण हे वगैरे बघायला गेलो, म्हणजे गिरणी वगैरे बघायला गेलो, कारखाना वगैरे बघायला गेलो, तिथे पुष्कळसे चक्रपट्टा असतात बघा. समजा आम्ही लुंगी धोतर वगैरे नेसलेलो असलो, त्या पट्ट्याजवळच चक्राजवळ चाललो असलो तर ते धोतर असे ओढून घेत असे. हे जसे आहे, एकदा आपण नामाला लागलो, तुम्ही एकच माळप्रमाणे जरी नामाला लागला माळप्रमाणे तरी शेवटी हळूहळू नाम आपल्याला ओढून घेतल्याशिवाय राहणार नाहीये. आणि हळूहळू आपल्या गती जास्त होत जाईल, कॅपॅसिटी त्याप्रमाणे. म्हणजे बाकीचे सगळे विकार म्हणा, विकल्प म्हणा, वासना म्हणा, हे नामाचे प्रमाण जास्त होऊ लागले की बाकीचे विकारांचे प्रमाण आपोआपच कमी होऊ लागेल. याप्रमाणे मग पुढे आपल्याला याच जन्मी अगदी म्हणजे मग तळमळ जास्त निर्माण होऊ लागले, तळमळीने नाम घेऊ लागू. मग हळूहळू काय होईल की तळमळ जास्त होईल, तळमळ जास्त होऊ लागली की नाम जास्त घेऊ लागतो. मग अगदी शेवटच्या थोड्या दिवसामध्ये आपण मग तिकडे पोचून जातो, भगवंताची प्राप्ती होऊन जाईल, करून घेतो. अशी अवस्था आहे. त्यामुळे आज किती जरी आपल्या नामाचे माप असले तरी सुद्धा, किती कमी असले तरी तेवढ्याच मापाने आपण नाम घेऊ लागलो, मग शेवटी आपले मापही वाढत जाईल, नामही वाढत जाईल आणि आपले भगवंताची कृपाही आपल्या जीवनामध्ये होऊन जाईल. खरोखर आपल्याला फार बरं वाटलं. आणि काय मुख्य म्हणजे आता 5 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे आम्ही उद्यापासूनच गुरुपौर्णिमेचा उत्सवाचा आपण इथे आम्ही कार्यक्रम सुरू करतो. मग ते गुरुपौर्णिमेचा आमचा कार्यक्रम इथे आम्ही आश्रमामध्ये एक 50-60 माणसं आहोत आणि आम्ही असं विचार ठरवलेलो आहोत की कुठल्याही गोष्टीचे इथे कमी पडता कामा नये. आम्ही 50-60 माणसं जरी असलो तरी आम्ही सगळे म्हणजे उद्या सकाळी म्हणजे काकड आरती, भजन, त्यानंतर प्रातःकाल पूजा झाल्यावर आम्ही अखंड नामस्मरण आणि भजन सुरू करतो. 24 तास भजन करतो, नामस्मरण करतो आणि 11 ते 12 पर्यंत प्रवचन असेल. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उद्या, परवा आणि 13 3 दिवस म्हणजे प्रवचन होईल. प्रतिवर्ष आम्ही 3 दिवस करत असतो. त्याप्रमाणे 2 दिवस संपूर्ण रात्रीभर भजन आणि जप चालू असेल आणि 3ही दिवस अभिषेक होत असेल. आणखीन कोण
म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण अभिषेक होईल आणि परवा जसे म्हणजे याच्या दिवशी म्हणजे ग्रहणाच्या दिवशी जसे पुष्कळ लोकांनी भक्तांनी ते अभिषेक वगैरे करून घेतले तसे कोणाला तरी अभिषेक वगैरे करायचं असेल तर आपले म्हणजे हे आपले मंदार वाघ त्याच्याबद्दल तुम्हाला ते व्हॉट्सअपवर सगळ्यांना ते मेसेज देतील आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांना कोणाला म्हणजे अभिषेक म्हणा जलाभिषेक किंवा क्षीराभिषेक पंचामृताभिषेक असे जे कोणी करायचं असेल त्या मंदार वाघशी मी बोलतो आहे आणि आज किंवा उद्या ते व्हॉट्सअपवर ते तुम्हाला सगळ्यांना मेसेज पाठवतील आणि अभिषेक होईल. त्यानंतर गुरुपौर्णिमेचा उत्सव आम्ही यथासांग करून घेऊ. आतमध्ये कोणी बाहेरून सध्या येण्याची परिस्थिती नाही आहे. गोंदावलेचे महाद्वार ज्या क्षणी उघडेल त्या क्षणी आमचे पण इथले महाराजांचे महाद्वार उघडेल अशी आमची भावना आहे, कल्पना आहे. म्हणजे त्यामुळे काय की तिकडे आम्ही केव्हा उघडतो वगैरे प्रश्नही आहे. गोंदावलेचे उघडले की हबळीचे महाराजांचे दार उघडे त्यानंतर इकडे येऊन दर्शन वगैरे घेण्याचे आपण म्हणजे हे करू शकता, दर्शन वगैरे घेऊ शकता. तोपर्यंत अनिवार्य आहे. तोपर्यंत इथे आज जे काय कार्यक्रम रोजचं असतं आमचे ते अगदी नियमितपणे व्यवस्थितपणे आम्ही इथे महाराजांची सेवा महाराजांच्या सेवेमध्ये आम्ही इथे तत्पर राहू अशी आमची भावना आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उद्यापासून 3 दिवस सगळ्यांचे कार्यक्रम आणि वरचेवर आपल्या सगळ्यांना इथले दर्शन व्हावं म्हणून त्यांनी व्हिडिओवर वगैरे सगळे देत असतील ते आपण सगळे दर्शन करून घ्या. दुपारी अभिषेकाचे आणि वरचेवर मी त्यांना म्हटलेलं आहे तासाने 2 तासाने तुम्ही ते सारखे महाराजांचे दर्शन सगळ्यांना प्राप्त होण्यासारखी सोय करून द्या म्हणून सांगितलेले आहे. त्याप्रमाणे ते करतील आणि परत आपण पुढच्या गुरुवारी याचप्रमाणे सगळे आपण एकत्रित इथे गुरूंच्या सान्निध्यात एकत्रित राहू, थोडेफार विचार विनिमय करून घेऊ आणि या आजच्या याच्या प्रसंगामध्ये कोणाला काही म्हणजे सारखी माझ्या मनामध्ये सारखे असं वाटत असतं की कुठल्याही माझ्या तोंडून असे शब्द उच्चार होऊ नये की कोणाच्या अंतःकरणाला दुखू नये वगैरे. त्यामुळे त्या दृष्टीने माझ्या तोंडून असे कुठल्याही शब्दाने कोणाला तरी म्हणजे काहीतरी वाटलं असेल तर कृपया त्यांनी ते सगळे क्षमा करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रश्नांचे उत्तर मी देत नाही आहे, महाराजांनीच माझ्या तोंडून बोलून घेतात म्हणून मी त्या दृष्टीने मी अगदी मनाने स्वस्थ आहे. ते जसे बोलून घेतील तसे मी उच्चार करतो. मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सर्वांना आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर्य देवो तसेच मुख्य म्हणजे सगळ्यांना भगवंताची भक्ती भगवंताविषयी अनन्य भक्ती देव, नामाविषयी अखंड प्रेम देव आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा देव अशी प्रार्थना करू. सर्वांना महाराजांची कृपा असावी अशी प्रार्थना करू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.